रायगड जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या वतीने शनिवार दिनांक 24 जानेवारी 2026 रोजी वारदोली ग्रामपंचायत हद्दीतील बेलवली, वारदोली व ठाकूरवाडी परिसरात प्रचार रॅलीचे सुनियोजित आयोजन करण्यात आले। या रॅलीतून भाजपाने भव्य शक्ती प्रदर्शन करत मतदारांमध्ये विकासाचा विश्वास दृढ केला। पळसपे जिल्हा परिषद गटाच्या अधिकृत उमेदवार सौ हर्षदा अतुल घरत तसेच कोल पंचायत समिती गणाच्या अधिकृत उमेदवार सौ योगिता योगेश लहाने यांच्या प्रचारासाठी आयोजित या रॅलीत भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला कार्यकर्त्या तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी होते। रॅली दरम्यान सर्वत्र या दोन उमेदवारांच्या विजयाची चर्चा रंगलेली पाहायला मिळाली। या मतदारसंघातून दोन उमेदवार भरघोस मतांनी विजयी होतील असा ठाम विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला। लोकनेते, कार्यसम्राट, माजी खासदार श्री रामशेठ ठाकूर साहेब यांच्या आशीर्वादाने तसेच पनवेल विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आदरणीय श्री प्रशांत शेठ ठाकूर साहेब आणि उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री महेश शेठ बालदी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। वारदोली ग्रामपंचायत हद्दीत आमदार निधीतून झालेल्या असंख्य विकास कामे हीच या प्रचाराची प्रमुख ओळख ठरली। आम्ही बोलून नाही तर करून दाखवतो ही भाजपाची कार्यपद्धती प्रत्यक्ष कामातून दिसून येत असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले। बेलवली, वारदोली, ठाकूरवाडी परिसरातील अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण, बेलवली येथील नवीन गणपती घाट, वारदोली येथील अंगणवाडी दुरुस्ती, स्मशानभूमी, संरक्षक भिंत तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कलावंतीन दुर्गाकडे जाणाऱ्या खडतर पायवाटीचे सुसज्ज रस्त्यात रूपांतर ही कामे सध्या प्रगतीपथावर आहेत। याशिवाय येत्या काळात रायगड जिल्हा परिषद शाळा बेलिवलीची दुरुस्ती तसेच ग्रामपंचायतीचे नवीन कार्यालय उभारण्याचे काम लवकरच सुरू होणार असून ही सर्व कामे आमदार निधीतून मंजूर झालेली आहेत। विकास कामांची ठोस पावती आणि लोकांचा वाढता विश्वास पाहता या भागात भाजपाला मोठे जनसमर्थन लाभत असल्याचे चित्र या प्रचार रॅलीतून स्पष्ट झाले। पनवेल, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।